नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजार भाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शिरवत आपलं सहर्ष स्वागत करीत आहे। आज दिनांक 27 ऑगस्ट 2024 वार मंगळवार, गुंटेकडी मार्केट यार्ड पुणे। आज आपल्याला भाजीपाल्याच्या दरामध्ये काय बदल झालेला पाहायला मिळतो हे आपण पाहणारच आहोत। तर कालपासून पुन्हा एकदा पावसाचे आगमन आपल्याला पुण्यामध्ये झालेले पाहायला मिळते, त्यामुळे भाजीपाल्यांच्या दरामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात चढ उतार पाहायला मिळतात। तर चला तर पाहू की आज कोणत्या भाजीपाल्यांच्या दरामध्ये आपल्याला घसरण, त्याचबरोबर तेजी पाहायला मिळते। वांग्याची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये वांगे पाहायला मिळत आहे। तर वांग्यासाठी दर जे आहे ते आपल्याला कमीत कमी चांगल्या क्वालिटीमध्ये 14 रुपयापासून ते जास्ती असतं 18 रुपयापर्यंत दर पाहायला मिळतोय। तर आवकी आपल्याला भरपूर पाहायला मिळते। तर दरामध्ये आपल्याला घसरण वांग्यासाठी झालेले पाहायला मिळते। तर हलक्या क्वालिटीमध्ये आपल्याला 10 रुपये किलोपासून दरामध्ये आपल्याला वांग्याचे दर पाहायला मिळतात। भेंडीची क्वालिटीनुसार आज दर जे आहे ते कमीत कमी 15 ते 20 रुपयापर्यंत चांगले एक नंबर टॉप क्वालिटीच्या भेंडीसाठी दर पाहायला मिळते। तर हलक्या क्वालिटीमध्ये आपल्याला साधारणतः 8 ते 10 रुपयापासून भेंडीसाठी दर पाहायला मिळते। आवकी आपल्याला भरपूर प्रमाणात पाहायला मिळते, त्याचबरोबर दर जे आहेत आपल्याला कमी जास्त होताना पाहायला मिळते। कारल्याची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला पांढऱ्या कारल्यासाठी साधारणतः दर जे आहे ते पूर्णपणे उतरलेले पाहायला मिळतात। तर कमीत कमी साधारणतः 10 ते 15 रुपयापर्यंत चांगले एक नंबर टॉप क्वालिटीच्या कारल्यासाठी दर पाहायला मिळतात। तर कारल्याचे दरही आपल्याला उतरलेले पाहायला मिळतात। तर दरामध्ये आपल्याला मोठी घसरण पाहायला मिळते। तर ग्राहकांची संख्या खरेदी करण्यासाठी मार्केटमध्ये आपल्याला कमी पाहायला मिळते, त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला घसरलेले पाहायला मिळतात। तर हिरव्या कारल्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 12 ते 15 रुपयापर्यंत एक नंबर टॉप क्वालिटीच्या कारल्यासाठी दर पाहायला मिळत आहे। हलक्या क्वालिटीमध्ये 7 ते 8 रुपयापासून दर पाहायला मिळतात। आवकी भरपूर आहे, त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला घसरण कारल्यासाठी झालेली पाहायला मिळते। फाफडाची क्वालिटी पाहू शकतो। जर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला फाफडा पाहायला मिळतं, तर दर जे आहे ते कमीत कमी 20 ते 25 रुपयापर्यंत दर पाहायला मिळतात। वालगावड्याची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला वालगावड्यासाठी दर जे आहे ते कमीत कमी 30 ते 40 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते। आवकी आपल्याला भरपूर पाहायला मिळते, तर दर जे आहेत आपल्याला स्थिर असलेले पाहायला मिळतात। कोबीची क्वालिटी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये कोबी पाहायला मिळते, तर दर जे आहेत आपल्याला कमीत कमी 8 रुपये ते जास्ती असं 12 रुपयेपर्यंत दर पाहायला मिळतात। आवकी आपल्याला भरपूर पाहायला मिळते। फ्लावरच्या क्वालिटीनुसार आज दर जे आहे ते कमीत कमी चांगल्या क्वालिटीमध्ये 12 ते 14पर्यंत दर पाहायला मिळतात। तर हलक्या क्वालिटीमध्ये 6 रुपयापासून दर पाहायला मिळतात। आवक भरपूर झाल्यामुळे दर जे आहेत कमी झालेले पाहायला मिळतात। फ्लावरची आवक आपल्याला मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। शेवगा शेंगाची क्वालिटीनुसार आपल्याला दर जे आहेत ते कमीत कमी 40 ते 50 रुपयापर्यंत दर पाहायला मिळतात। आवक आपल्याला भरपूर पाहायला मिळते, त्याचबरोबर दर जे आहेत आपल्याला बरेच दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात। भुईमुग शेंगाच्या क्वालिटीनुसार 50 ते 60 रुपयापर्यंत दर आज पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवकी मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। बिटाची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला बिटासाठी आज 14 ते 15 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते। तर हलक्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून बिटासाठी दर पाहायला मिळतात। आवकी चांगली क्वालिटीमध्ये पाहायला मिळते, त्याचबरोबर दर जे आहेत ते आपल्याला वाढलेले पाहायला मिळतात। शिमला मिरचीची क्वालिटी पाहू शकता, तर दर जे आहे ते आपल्याला शिमला मिरचीसाठी कमीत कमी चांगल्या क्वालिटीमध्ये 20 ते 25 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते। तर हलक्या क्वालिटीमध्ये 10 रुपये किलोपासून आपल्याला शिमला मिरचीसाठी दर पाहायला मिळतात। आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला मोठी घसरण पाहायला मिळते। काकडीची क्वालिटीनुसार दर जे ते कमीत कमी 10 रुपये ते जास्ती असं 14 रुपयापर्यंत आपल्याला काकडीसाठी दर पाहायला मिळतात। एक नंबर टॉप क्वालिटीच्या काकडीसाठी 14 रुपयापर्यंत आज दर पाहायला मिळालेला आहे। त्याचबरोबर हिरव्या काकडीसाठी क्वालिटी पाहू शकता,
तर हिरव्या काकडीसाठी 10 ते 16 रुपयापर्यंत दर पाहायला मिळतात. तर चायना काकडीची आवक आपल्याला कमी पाहायला मिळते, तर दरामध्ये आपल्याला मोठी तेजी चायना काकडीसाठी पाहायला मिळालेली आहे. 20 ते 25 रुपयापर्यंत आपल्याला चायना काकडीसाठी दर पाहायला मिळतात. आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला चायना काकडीसाठी तेजी पाहायला मिळालेली आहे. पावट्याची क्वालिटीनुसार दरामध्ये आज कमीत कमी 25 ते 30 रुपयापर्यंत आपल्याला पावट्यासाठी दर पाहायला मिळतोय. काळ्या घेवड्याची क्वालिटी पाहू शकतात. चांगल्या क्वालिटीमध्ये काळ्या घेवड्यासाठी आज आपल्याला 30 ते 40 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. वाटाण्याची क्वालिटीनुसार दर जे आहे ते आपले कमीत कमी 60 ते 70 रुपयापर्यंत दर पाहायला मिळतात. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर आवक आपल्याला पाहायला मिळते. बीनची क्वालिटीनुसार आपल्याला दर जे आहे ते आपले कमीत कमी 30 ते 40 रुपयापर्यंत आज बीनसाठी दर पाहायला मिळतात. आवक आपल्याला भरपूर पाहायला मिळते. त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला स्थिर असलेले पाहायला मिळतात. पुणेरी गवारची आवक पाहायला मिळते. त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला आज थोडासा बदल पाहायला मिळते. तर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला पुणेरी गवारसाठी साधारणतः 40 ते 50 रुपयापर्यंत दर पाहायला मिळतात. तर हलक्या क्वालिटीमध्ये आपल्याला पुणेरी गवारसाठी 30 रुपयापासून दर पाहायला मिळालेला आहे. आवक ही आपल्याला भरपूर आहे. त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला कमी जास्त होताना पाहायला मिळते. ग्राहकांची संख्या खरेदी करण्यासाठी मार्केटमध्ये आपल्याला कमी पाहायला मिळते, त्यामुळे दरामध्ये आपल्याला घसरण पाहायला मिळते. टोमॅटोची आपल्याला आवक मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. तर त्याचबरोबर दरामध्ये थोडासा बदल पाहायला मिळतो. तर क्वालिटीनुसार दर जे येतात 15 ते 20 रुपये एक नंबर टॉप क्वालिटीच्या टोमॅटोसाठी दर पाहायला मिळतात. तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 7 ते 8 रुपयापासून दर पाहायला मिळतात. तर टोमॅटोचे दर जे आहेत ते कमी जास्त होताना पाहायला मिळतात. तर आवक जास्त आपल्याला पाहायला मिळते. आज दोडक्याची क्वालिटी आपल्याला कमी पाहायला मिळते. तर हलक्या क्वालिटीमध्ये 10 ते 15पर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते. तर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 20 रुपयापर्यंत दोडक्यासाठी दर पाहायला मिळतात. फ्लावरची मोठ्या प्रमाणावरती आवक पाहायला मिळते. तर फ्लावरसाठी कमीत कमी चांगल्या क्वालिटीमध्ये 10 ते 14पर्यंत आपल्याला दर पाहायला मिळतात. तर हलक्या क्वालिटीमध्ये 5 रुपये किलोपासून फ्लावरसाठी दर पाहायला मिळतात. ग्राहकांची संख्या खरेदी करण्यासाठी कमी असल्यामुळे दर कमी झालेले पाहायला मिळतात. भोपळ्याची क्वालिटीनुसार दर जे आहे ते कमीत कमी 8 ते 10 रुपयापर्यंत एक नंबर टॉप क्वालिटीच्या भोपळ्यासाठी दर पाहायला मिळत आहे. हलक्या क्वालिटीमध्ये आपल्याला 5 रुपयापासून भोपळ्यासाठी दर पाहायला मिळते. तोंडल्याच्या क्वालिटीनुसार दर जे आहे ते कमीत कमी 15 ते 20 रुपयापर्यंत आपल्याला दर पाहायला मिळतात. एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 20 ते 25 रुपयापर्यंत दर चांगल्या क्वालिटीच्या तोंडल्यासाठी पाहायला मिळतात. तर क्वालिटीबरोबर आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. आल्याची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये आले पाहायला मिळते. तर एक नंबर टॉप क्वालिटीचा सातारा आल्यासाठी दर जे आहे कमीत कमी 70 ते 80 रुपयापर्यंत दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये आपल्याला वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आल्यासाठी तर कमीत कमी 25 रुपये किलोपासून दर पाहायला मिळतात. क्वालिटी आपण पाहू शकता. तर कवळ्या आल्यासाठी कमी दर पाहायला मिळतात. तर मिक्स आले त्याचबरोबर तयार झालेले कवळे आले मिक्स आल्यासाठी आपल्याला दर जे आहेत कमीत कमी 50 ते 60 रुपयापर्यंत दर पाहायला मिळतात. आवक ही आपल्याला भरपूर पाहायला मिळते. त्याचबरोबर दर जे आहेत त्या थोडेफार बदल झालेले पाहायला मिळतात. आल्याच्या दरामध्ये आपल्याला आज थोडंसं 10 रुपयाचा एक नंबर टॉप क्वालिटीच्या दरामध्ये बदल झालेला पाहायला मिळते. मेथीची क्वालिटीनुसार दर जे आहे ते एक नंबर टॉप क्वालिटीच्या मेथीसाठी 20 ते 25 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. तर हलक्या क्वालिटीमध्ये मेथीसाठी दर जे आहे ते 15 रुपयापासून दर पाहायला मिळतात. तर आवक आपल्याला कमी आहे. त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला तेजी बरेच दिवसापासून मेथीसाठी पाहायला मिळते. कांदापातची क्वालिटीनुसार आपल्याला दर जे आहे ते कमीत कमी आपलं 8 ते जास्त 12 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. शापूची मोठ्या प्रमाणात आवक पाहायला मिळते. तर शापूसाठी दर जे आहे ते कमीत कमी चांगल्या क्वालिटीमध्ये 5 ते 8 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. तर शापूची आवक मार्केटमध्ये भरपूर आहे. त्याचबरोबर दरामध्ये हळूहळू सुधारणा त्याच्यामध्ये होताना पाहायला मिळते. कोथिंबीरची क्वालिटीनुसार दर जे आहे त्या आज तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात.
तर हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून ते जास्त असं एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 30 रुपयापर्यंत कोथिंबीरसाठी दर पाहायला मिळतात। आवक आपल्याला कमी जास्त झाल्यामुळे दरामध्ये बदल आज पुन्हा एकदा पाहायला मिळालेला आहे। हिरव्या मिरचीची क्वालिटीनुसार दर जे आहेत आपल्याला कमीत कमी 35 रुपयापासून एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 50 रुपयापर्यंत हिरव्या मिरचीसाठी दर पाहायला मिळतात। आवक ही आपल्याला भरपूर आहे, त्याचबरोबर दर जे आहेत त्या तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात। ज्वाला मिरचीची आपल्याला आवक पाहायला मिळते, तर ज्वाला मिरचीसाठी दर जे आहेत कमीत कमी 20 रुपये किलोपासून हलक्या मालासाठी एक नंबर टॉप क्वालिटीच्या पोपटी मिरचीसाठी साधारणतः दर जे आहे ते 35 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते। आवक आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते, त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला कमी जास्त होताना पाहायला मिळतात।